नमस्कार मंडळी, यम्मी डिशेस विथ मधू या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. आजचा जो एपिसोड आहे तो खूपच स्पेशल आहे. तर आजच्या एपिसोडला माझी टीनेजर्स मुलगी जी आता सध्या 11वीमध्ये शिकते ती आपल्याला पास्ता बनवून दाखवणार आहे. चला तर मग बघूया तिने पास्ता कसा बनवलेला आहे. सध्याच्या काळात मुलांकडनं कुकिंग करून घेणं म्हणजे खूपच अवघड अशी गोष्ट झालेली आहे. तर मी त्याला पर्याय म्हणून असं करते की मी सर्व पूर्वतयारी करून देते. आता पास्ता करायचा होता तर मी सर्व भाज्या कटिंग करून तिला दिलेल्या आहेत. त्याचबरोबर मी पास्ता देखील उकडून त्यातलं पाणी सर्व काढून तो असा मोकळा करून घेतलेला आहे. यानंतरचं सर्व कुकिंग भूमी करणार आहे. एका साईडला तिने कढई गरम करायला ठेवलेली आहे. जाड बुडाची अशी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तिने तेल, कांदा आणि सिमला मिर्च फ्राय करते आहे. तर अशा प्रकारे तिचं एक साईडला कुकिंग चालू आहे. concept of wild animal, domestic animal is started by humans. Hence, no कांदा थोडा टाकायचा मध्ये. सगळं टाक. अजून हे पण आहे पास्ता पण आहे. बस आता सगळं व्यवस्थित छान फ्राय कर. टोमॅटो सॉस हां टाक. सगळं छान फ्राय कर आणि मग पास्ता टाकायचा त्याच्यामध्ये आपल्याला. तुझा सगळ्यात आवडता नाश्ता आहे ना? काय काय आवडतं तुला? मॅगी आणि पास्ता? मॅगी, पास्ता, मंचुरियन, पोहे. पोहे मला खूप आवडतं. मी रोज पण खाऊ शकते. बटाटे टाकून का बटाटे टाकून विदाऊट त्याला काय मजा नाही. माझ्याचं कुठला पदार्थ आवडतो तुला? पण आवडतात तसे मंचुरियन आवडतो. आणि नॉनव्हेजमध्ये? यातलं तर घेतलीस ना? नाही, डिलीट कर ना नंतर. नॉनव्हेजमध्ये काय आवडतं? ग्रेव्ही, चिकन फ्राय. आता काय श्रावण महिना आहे, आता तिकडं नॉनव्हेज. व्हेजमध्ये काय आवडतं? व्हेज पावभाजी, पनीरची भाजी, पनीरची भाजी, पावभाजी. खडा पावभाजी करते जे मला आजवर नाही आवडत. मग स्मॅश केलेले पावभाजी. तुझं 10th पार्टीला तुझ्या फ्रेंडला बोलवलेलं सगळ्यांना त्यावेळेस स्मॅश मी केली. पण ती पावभाजी तुला आवडली? अगं असं नाही टाकायचं, पहिले असं हे करायचं, सुट्ट करायचं सगळे पास्ता आणि थोडं म्हणजे थोडं उचलून हाताने टाकायचं. मला माहिती आहे आवाज टाकणार आहे. नाही मैं तुझको बहुत अच्छे जानती हूँ. सांडशीने पकड ना. ए बेटा, मैं तुझको बहुत अच्छे जानती हूँ. सांडशी दे. विषय बदलते नक्कीच टाक. सांडशीने पकडून घे. हे पकड. गॅस मोठाच ठेवा बेटा. आणि कसुरी नाही, मी आता मध्ये उत्तर देणार आहे तुला. तू चॅप्टर आहेस, मला कोल्हास तू बाई. म्हणजे हा काय शब्द कोल्हार आहे? कुठनं काढलाय शब्द? कोल्हा आहेस तू. कोल्हा. ठीक आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. म्हणीचा अर्थ माहितीये का? माहिती. चतुर कोल्हा. मी काय म्हणते, ऐक ना, जरा अजून टोमॅटो सॉस घालायला पाहिजे का सोया सॉस घालू थोडं? सगळं टाकतो.
आणि मीठ पण कमी टाकायचं नेहमी. सोया सॉस एक्स्ट्रा ॲड करू आपण, कारण मला कमी वाटायला लागला सोया सॉस. हा डार्क सोया सॉस आहे, ह्यानी कलर छान येतो. हा नाही टाकला तू आधी? नाही, तो नॉर्मलवाला टाकला. हा मस्त आहे म्हणजे एकदम आणि टेस्टला पण छान. हा. आणि मेयो टाकायचं का याच्यामध्ये, का नंतर खाता? टाकायचं ते. बस. चिली सॉस टाकू का थोडा अजून? भरपूर टाक. मला वाटतं चिली सॉस लागेल अजून. मीठ आणि मग मीठ टाकायचं का नाही बघूया. एक खाऊन बघ, मीठ बरोबर टाकले मी बरोबर टाकले मीठ. I'll see about that. कारण सोया सॉस पण मध्ये मीठ असतं, परत टोमॅटो सॉस मध्ये पण असतं. त्याच्यात कळून गरम आहे बघ. आहे मीठ बरोबर. थोडा सॉस टाकायची गरज आहे. टोमॅटो खाला टाकणार. आणि हा पण संपवायचं पॅकेट. ठीक आहे, चला सर्व करूया. भूमी, ह्याच्याबरोबर मेयोनीज छान लागेल ना? मेयोनीजच छान लागतं मला पण खूप आवडतं. पास्ता विथ मेयोनीज.